रामराम मंडळी, गावगाडीच्या गोष्टींचा 134वा भाग आणि आजचं शीर्षक आहे विकासाची स्पर्धा, स्पर्धेतून विकास. गावगडाच्या या गोष्टी, गावगडाच्या या गोष्टी नाही काल तर व्हाल कष्टी, विकासाची मिळे दृष्टी, सुधारेल गावची सृष्टी. एकेका गावाचा विकास करत बसलो तर किती वेळ लागेल. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 40 ते 45 हजार खेडी आहेत. या प्रत्येक खेड्याचा एकट्याने जर विकास करत बसायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल. मग असं काही तंत्र आहे का की ज्यानं घाऊकरित्या अनेक गावांचा एकाच वेळी विकास होऊ शकेल. त्यामध्ये मला असं आठवलं, यातही महाराष्ट्रानंच पुढाकार घेतला बरं का. मला असं आठवलं की संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान नावाची एक आपल्याकडे स्पर्धा राज्य शासनातर्फे आयोजित करण्यात आलेली होती. आणि त्या स्पर्धेच्या वेळचं वातावरण तुम्ही आठवून बघा. संपूर्ण राज्य त्या स्पर्धेच्या वातावरणाने असं भारून गेलेलं होतं. साने गुरुजींची कविता आहे ना, आता उठवू सारे रान, तसं संपूर्ण राज्यभर त्या स्वच्छतेच्या स्पर्धेचं असं रान पेटलेलं होतं. लोक सहभागी होत होते. मी त्या स्पर्धेचा विचार अशा दृष्टीनं केला की अशा पद्धतीनं स्पर्धात्मक काही धोरणं अवलंबून घाऊकरित्या आणि वेगानं विकास होऊ शकतो का गावांचा. हे मॉडेल किंवा हे व्हेइकल, स्पर्धा हे व्हेइकल फॉर रॅपिड डेव्हलपमेंट, गतिमान विकासाकरता म्हणून वापरता येईल का, ते उपयुक्त ठरतं का. महाराष्ट्राचा गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा अनुभव अतिशय चांगला आहे. याची वैशिष्ट्ये जर तुम्ही डोळ्यासमोर आणलीत ना, तर आकर्षक बक्षीस योजना हे एक याचं वैशिष्ट्य होतं. तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती आणि राज्य स्तरावरती अशा 3 स्तरांवरती पारितोषिकांचं वितरण झालं. गावांनाही त्यामुळे खूप उत्साह आला. अनेक गावांना पारितोषिक प्राप्त होण्याची संधी या स्पर्धेच्या आराखड्यामध्ये होती. दुसरं वैशिष्ट्य असं, लोकांचा सहभाग उदंड मिळाला. आणि आपल्याला तर माहितीच आहे, लोकांचा सहभाग हा यशाचा मूलमंत्र आहे. जिथे लोकांचा सहभाग आहे तिथे स्पर्धा, योजना, कार्यक्रम यशस्वी होणार याची खात्री असते. आणि मी मगाशी म्हटलं ना, आता पेटवू सारे रान, असं वातावरण झाल्यामुळे या संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं होतं की फक्त ग्रामस्थच नव्हे तर संपूर्ण अधिकारी वर्ग आणि पदाधिकारी वर्ग म्हणजे नियुक्त प्रतिनिधी हे सुद्धा यामध्ये अतिशय उत्साहानं सहभागी झालेले होते. हे या संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानाचं मला वैशिष्ट्य वाटतं की जनता, अधिकारी, पदाधिकारी, राज्यातले सगळेच जण हे ज्यामध्ये पेटून उठून कामाला लागले. गावोगाव वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसेट्स निर्माण झाल्या. म्हणजे ज्यांना बक्षिसं मिळाली त्या गावात तर चांगलं काम झालंच, पण जे बक्षिसापर्यंत पोहोचू शकले नाहीत अशा गावात सुद्धा कामे उदंड झाली. प्रामुख्यानं स्वच्छतेच्या बाबतीतली झाली. यावरनं माझ्या मनात विचार आला की स्पर्धा हे ग्रामीण विकासाचं एक चांगलं इंजिन ठरू शकेल किंवा व्हेइकल ठरू शकेल की जेणेकरून आम्हाला वेगवेगळ्या बाबतीतला विकास साधता येईल. संत गाडगे महाराजचा अनुभव जुना झाला, त्यानंतरही काही उदाहरणं आपल्या समोर आहेत. पाणी फाउंडेशन आमिर खान यांनी चालू केलेलं, त्यांनी अनेक गावांमध्ये जलसंधारण या अंगाने काम केलं, स्पर्धा घेतल्या. त्याचा सत्यमेव जयते कप म्हणून त्यांनी द्यायला सुरुवात केली गावांना. नाम फाउंडेशन आहे, त्यांनीही आपल्या परीनं वेगवेगळी कामं केली. तर मला असं वाटलं की
विकासाची जर अशा पद्धतीनं स्पर्धा लागू शकली तर एकाच वेळेला अनेक गावं त्यामध्ये सहभागी करून घेणं शक्य होतं आणि मोठ्या प्रमाणावरती कामं घडवून आणणं शक्य होतं. लोकांचा सहभाग मिळतो. बक्षिसांची रचना केली तर लोकांचा सहभाग द्विगुणित होतो. विचार करा. म्हणून आजचं शीर्षक असं दिलं की विकासाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेतनं विकास, आणि तो सुद्धा एकाच वेळी अनेक गावांचा विकास. महाराष्ट्रानं हे उदाहरण घालून दिलं. राज्यानं सुद्धा देशानं सुद्धा निर्मल ग्राम योजनेसारखी योजना आणून या महाराष्ट्राच्या उदाहरणातनं धडे घेऊन आपली योजना आणली. विचार करा, काय वाटतंय? तुमची मतं नोंदवा, सहभागी व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.